नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज मी केला आहे रेशनिंगच्या तांदूळाचा ढोकळा. चला तर मग दाखवते कसा केला तर. त्यासाठी मी घेतले आहे 4 वाट्या तांदूळ, 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ. उडदाची डाळ घेतल्याने ढोकळा घशात फसत नाही. हे तिघं एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे आणि नंतर त्यात एक चमचा मेथी दाणे टाकून ते 4-5 तासासाठी भिजत घालून द्यायचे. नंतर सर्व मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचे आहे. शेवटचे भांडे वाटताना त्यामध्ये मी 7-8 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं घेतलं आहे आणि थोडंसं दही सुद्धा टाकलं आहे. थोडं आंबट दही घ्यायचं आहे आणि नंतर ते छान एकत्र करून घ्यायचे आणि त्यामध्ये आता पावसाळा चालू असल्यामुळे ते आंबणार नाही म्हणून मी त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्या आहे. नंतर ते पीठ आंबल्यावर एका भांड्यामध्ये 2-3 चमचे पीठ घेऊन घ्यायचे आहे आणि त्यात थोडे पाणी टाकून ते थोडे पातळ करून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा तेल टाकायचे आहे आणि ते छान फिरवून घ्यायचे आहे. नंतर ताटाला मी तेल लावून घेतलेले आहे आणि कढईमध्ये पाणी सुद्धा उकळायला ठेवलेले आहे. आधीच पाणी ठेवून द्यायचे. त्यानंतर पिठामध्ये सोडा आणि ते सोड्यावर थोडेसे पाणी टाकून द्यायचे आणि ते छान फिरवून घ्यायचे आणि लगेचच ताटात टाकून ढोकळा वाफवायला ठेवायचा आहे. ढोकळा वाफवत असताना मध्ये उघडून बघायचे नाही. 10 मिनिटानंतरच ढोकळा उघडून बघायचा. तुम्ही बघू शकता ढोकळा किती छान फुगला आहे. तयार आहे मग आपला रेशनिंगच्या तांदूळाचा ढोकळा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.